हॅलो फ्रेंड्स, मी आम्रपाली गजानन तुरुकमाने खिल्लारे घेऊन येत आहे माझ्या वाचनप्रेमी या युट्यूब चॅनलवरती सरश्री यांचे विचार नियम द पॉवर ऑफ हॅपी थॉट्स हे पुस्तक. या पुस्तकामध्ये जीवन जगण्याची कशी कला आहे आणि जीवन कसं जगायचं याविषयी सांगितलेलं आहे. तर आपण हे बुक ऑडिओ स्वरूपामध्ये ऐकणार आहोत. त्यामुळे चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. आपण मागील भागामध्ये पाहिलं होतं की क्वांटम फिजिक्सनं काय शोध लावलेला आहे. मग याचं आपल्यासाठी काय महत्व आहे या गोष्टीवर विचार करून पाहिलं तर इलेक्ट्रॉन्स आणि अन्य छोट्या कणांनीच हे संपूर्ण विश्व निर्माण झालेलं आहे. म्हणूनच हे अत्यंत महत्वपूर्ण असू शकतं. याचाच अर्थ दृश्य स्वरूपात एखादी घटना बघणारा आपल्या साक्षीभावाने परमाणूपेक्षा लहान स्तरावर वस्तुगत घटना परावर्तित करू शकतो. या गोष्टीचं हेच लक्षात येतं. आपलं निरीक्षण, विचार आणि भावनांचा आपल्या जगावर सखोल परिणाम होत असतो. शास्त्रज्ञांनी हा इलेक्ट्रॉन कुठे जाईल असा विचार केला तेव्हा बघणाऱ्याच्या अपेक्षांनुसार तो तिथेच पोहोचला. हे आणखी सहज सरळ शब्दात सांगायचं झालं तर या ऊर्जेवर प्रयोग करणाऱ्या शास्त्रज्ञांनी बघितलं त्याच्या विचारांचा परिणाम घटनावर होत होता. याचाच अर्थ ब्रह्मांडात ज्या मूळ तत्वापासून निर्माण झालं आहे ते आपल्या विचारांवर प्रतिक्रिया करतं हेच सिद्ध होतं. आता अध्याय 5 पाहणार आहोत आणि विचारसूत्र 2. जे विचार होश आणि जोशमध्ये केले जातात तेच वास्तवात बदलतात. जे विचार होश आणि जोशमध्ये केले जातात तेच वास्तवात बदलतात. आतापर्यंत आपल्या पहिल्या विचारसूत्रात हे समजून घेतलं की प्रत्येक वस्तू आधी विचारात निर्माण होते. आपण जेव्हा इतर विचार नियमही जाणून घ्याल तेव्हा संपूर्ण चित्र आपल्या समोर स्पष्ट होईल. अर्धवट ज्ञानानुसार विचार नियमांचा उपयोग केला तर काही गोष्टी तुमच्या जीवनात येतील, पण जरी तुमचे विचार वास्तवात उतरले तरीही तुम्ही दुःखी राहण्याची शक्यता आहे. यासाठीच विचार नियम योग्य प्रकारे समजून घ्या. कोणते विचार साकार होतात याविषयी नेहमी सजग राहा, कारण सगळेच विचार प्रत्यक्षात उतरत नाहीत. दिवसभर कितीतरी निरर्थक विचार माणसाच्या मनात येत असतात. शेख चिल्लीसारखे विचार कधी वास्तवात उतरत नाहीत. ज्या विचारांमध्ये होश जोश असतो तेच विचार आपल्या समोर साकार होतात, प्रकटतात. यात पहिला पैलू येतो. होश म्हणजे सजगता, विचारांप्रती जागरूकता आणि स्पष्टता. अन्यथा माणूस शेख चिल्लीसारखा विचारांच्या गर्दीत सतत भरकट असतो. मला हे पाहिजे, ते पाहिजे, हे मिळालं नाही तर मी कसं करीन, तसं करीन, मग असं होईल. अशा प्रकारच्या विचारांच्या कोलाहलात माणूस स्वतःलाच हरून बसतो. परिणामी त्याला कोणतंच यश मिळत नाही. ज्या माणसाच्या जीवनात इच्छित फळ मिळत नसेल त्याने माझे कोणते विचार एकमेकांना छेदत आहेत यावर आवश्यक मनन चिंतन करायला हवं. एखादा माणूस विचार करतो, माझ्या घरात जर शांतता नांदली तर किती चांगलं होईल. त्याचा हा विचार कार्यरत होऊन या विचारांची फळ देण्याची प्रक्रिया त्वरित सुरू होते. पण दुसऱ्याच दिवशी तो विचार करतो, या घरात कधी शांतता नांदू शकणार नाही, माझ्या पत्नीत सुधारणा होऊ शकणार नाही, माझा भाऊ तर अजिबात बदलणार नाही, माझ्या वडिलांमध्ये परिवर्तन घडणार नाही. त्याचे असे विचार पहिल्या विचारांना छेद देतात. समोरचा जर सुधारला नाही तर शांतता कशी नांदणार. पण तो काय विचार करतो हे त्यालाच कळत नाही. वास्तविक असे विचार करून त्याने स्वतःच केवढं नुकसान केलं. स्वतःच्याच पहिल्या सकारात्मक विचारांना नकारात्मक विचारांनी छेदून फळ देण्याची सुरू झालेल्या प्रक्रियेला त्याने मध्येच थांबवलं आणि नकळत स्वतःच्या पायावर धोंडा पाडून घेतला. तुमचे विचार चांगले असून जर इच्छित फळ मिळत नसेल तर स्वतःलाच विचारा, माझ्या विचारांना मी तर छेदत नाही ना. आणि मग यावर मनन करा, मी स्वतःच्याच चांगल्या विचारांना कुठे कुठे छेद देत आहे. तुम्ही एकाच वेळी जर 2 विरुद्ध दिशांना जाऊ पाहाल तर ते अशक्य आहे. यासाठी निसर्गाचा हा नियम समजून घ्या. विचार नियम तुमच्या होशपूर्ण आणि जोशपूर्ण इच्छाच पूर्ण करतो. एकीकडे तुम्ही शांतता पाहिजे असं म्हणता आणि ती मिळण्याची प्रक्रिया सुरू होताच दुसरीकडे माझी बायको कधी सुधारणार नाही असंही म्हणता. मग आता या विचारांची प्रक्रिया लगेच सुरू होते, कारण तुम्ही जो काही विचार करता त्याला निसर्ग त्वरित तथास्तु म्हणतो. याचाच अर्थ जीवनातील घटना तुमच्या प्रबळ इच्छेनुसार घडतात. माणसांचे 2 विरुद्ध विचारप्रवाह जेव्हा एकमेकांना छेद देतात तेव्हा त्याच्या घरात कभी खुशी कभी गम असं वातावरण तयार होतं. विचार नियम ज्ञात नसल्यामुळे त्यांच्या जीवनात कायमस्वरूपी आनंद येऊ शकत नाही.
कारण नकारात्मक विचार करून तो आपल्याच पायावर कुऱ्हाड मारून घेतो आणि चुकीचं बीज पेरून नुकसानीचीच फळ निर्माण करतो. म्हणून तुम्ही लक्षात ठेवा, तुम्हाला जे काही हवंय ते सर्व मिळू शकतं, फक्त यावर तुमचा विश्वास असायला हवा. विचार नियमाचा उपयोग तुम्ही योग्य पद्धतीने केला तर जीवनात अशक्य असं काहीच राहणार नाही, सर्व काही शक्य होईल. विचार नियमांची पूर्ण समज प्राप्त होताच तुमचे विचार एका वेगळ्याच दिशेने प्रभावित होतील. मग तुमच्या जीवनात केवळ आनंद आणि सुखाचं भरभरून आगमन होईल. शेख चिलीसारखे निरर्थक विचार येणं त्वरित बंद होईल. कित्येकदा विचारांना भावनाचं बळ न मिळाल्याने ते मध्येच थांबतात, परंतु या सर्व गोष्टी अदृश्य चाललेल्या असल्याने त्या आपल्याला दिसत नाहीत. यामुळे लोक आपल्या विचारांना शुभेच्छांना बळ देणं अचानक थांबवतात. ते म्हणतात, आजवर आम्ही चांगलेच विचार केले, परंतु त्याचा योग्य परिणाम मिळाला नाही, सर्व काही चुकीचंच घडत आहे. अशा प्रकारे काही गोष्टी दृश्य स्वरूपात प्रकट होत नसल्याने लोकांचा त्याच्यावर विश्वास नाहीसा होतो आणि ते भावनांना बळ देणं पूर्णपणे थांबवतात. आपल्या प्रार्थना थांबवतात, मनन करणं बंद करतात. परिणामी त्यांच्याकडे येणाऱ्या गोष्टी मध्येच थांबतात. मननाद्वारे विचारांना जागृत ठेवल्याने आपल्या भावनांना बळ मिळतं. मननाद्वारे विचारांना जागृत ठेवल्याने आपल्या भावनांना बळ मिळतं. आपल्याला जे काही हवे ते विचारांची तीव्रता वाढवा. त्या गोष्टीविषयी तुमचा निर्धार ठाम आहे असं नियतीला दर्शवा. आपण उगाच नकारात्मक विचार करत नाही ना, हे नियतीला दाखवणं आवश्यक आहे. दुसरं विचारसूत्र सांगतं, जे विचार होश आणि जोशमध्ये केले जातात तेच वास्तवात बदलतात. दुसरं विचारसूत्र सांगतं, जे विचार होश आणि जोशमध्ये केले जातात तेच वास्तवात बदलतात. अशा प्रकारे स्पष्टता आणि सजगता विचारांमध्ये जागरूकता आणते. तीव्रता आणि पुनरावृत्ती भावनांमध्ये जोश निर्माण करण्याचा एक महत्त्वपूर्ण पैलू आहे. एकदा एका महापुरुषाला विचारलं, आपण जी स्वप्न बघतो ती साकार होतात का? त्यावर ते म्हणाले, जी स्वप्न आपण झोपेत बघतो ती साकार होत नाहीत, तर जी आपली झोप उडवतात तीच प्रत्यक्षात साकारतात. बघा, एकदा एका महापुरुषाला विचारलं, आपण जी स्वप्न बघतो ती साकार होतात का? त्यावर ते म्हणाले, जी स्वप्न आपण झोपेत बघतो ती साकार होत नाहीत, तर जी आपली झोप उडवतात तीच प्रत्यक्षात साकारतात. त्यांच्या म्हणण्याचा अर्थ असा होता, आपल्या मनपूर्वक विचारांना जेव्हा प्रबळ भावनेची, शक्तीची जोड मिळते, तेव्हा ते विचार आपल्याला झोपू देत नाहीत, जागे ठेवतात, सजग करतात. तुमचे काही विचार वास्तवात उतरलेले असतात, साकार झालेले असतात, पण तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी त्यांना काही अवधी लागतो. ते वाट पाहत रस्त्यात तिथष्ट उभे असतात. याचं कारण, त्या विचारांना तुम्ही भावनांचं बळ देणं सोडून दिलेलं असतं. मधल्या काळात काय चाललंय हे तुम्हाला दिसत नाही, कारण या सर्व गोष्टी अदृश्यात चाललेल्या असतात. आपल्या आवडत्या जीवनात ज्या विचारांना प्रबळ भावनेची शक्ती जोडते, ते विचार आपल्याला कधीही स्वस्थ झोपू देत नाही. अगदी त्याचप्रमाणे आपल्या मनात जर एखाद्या विषयी नकारात्मक भावना असतील, तर यश संपादन करण्याची, अभ्यास करून चांगल्या क्रमांकाने पास होण्याची जी उर्मी आपल्यात निर्माण झाली आहे, ती पूर्ण होण्यासाठी बळच मिळत नाही. कारण आपल्या सकारात्मक विचारांवर नकारात्मक विचार वर्चस्व गाजवतात. म्हणून दुसऱ्या सूत्रासोबत ही गोष्ट जोडली गेली आहे. आपण ज्या गोष्टीला टोकाल ती टिकते. म्हणून आपले विचार नेहमी सकारात्मक ठेवा असं सांगितलं जातं. नकारात्मक भावना कधीही जागृत होऊ देऊ नका. मी आयुष्यात अमुक माणसाचं तोंड पाहणार नाही, हा एक नकारात्मक विचार असून तो तशाच लोकांना आपल्या आयुष्यात आकर्षित करतो. एखाद्या सुनेचं सगळं लक्ष जर तिच्या सासूच्या नकारात्मक गोष्टीवर खिळलेलं असेल, तर सासूचं वागणं कधी बदलेल ही अपेक्षाच तिनं करू नये. या उलट सकारात्मक शब्दांचा वापर केल्याने सासूच्या चांगल्या गोष्टीकडे तिचं लक्ष जाईल. त्यानंतर कमीत कमी ती बदलण्याची शक्यता तरी निर्माण होईल. म्हणून ज्या गोष्टी आपल्याला हव्या आहेत त्यावर माणसाने फोकस करायला हवा, लक्ष द्यायला हवं. या विचारसूत्राचा उपयोग करण्यासाठी 2 सहज सुलभ पावलं आहेत. पहिलं पाऊल आहे स्पष्टता आणि जागरूकतेने विचार करायचा. यासाठी आपल्या मनात ज्या काही नकारात्मक भावना असतील त्याचा त्वरित त्याग करायला हवा. दुसरं पाऊल, जे आपल्याला हवे त्यासाठी सकारात्मक भावना अंगीकारणे. आपल्याला हव्या असणाऱ्या गोष्टीवर लक्ष केंद्रित कसं करायचं हे पुढचं सूत्र आपल्याला शिकवेल. अध्याय क्रमांक 6, सूत्र 2, प्रश्न उत्तरे. प्रश्न पहिला आहे याच्यामध्ये, मला आयुष्यात खूप प्रगती करायची आहे, सगळी प्रमोशनही हवी आहेत,
जी एक चांगली नोकरी मला देऊ शकते, यात विचार नियम माझी मदत कशी करेल? सर्वप्रथम हा विचार आपण स्पष्टपणे आणि जागरूकता ठेवून करावा. आपल्या अंतरंगात प्रगतीविषयी एखादी चुकीची धारणा तर ठाण मांडून बसली नाही ना, हे पडताळून पहा. जसं मी जास्त शिकलो नाही म्हणून प्रगती करू शकत नाही, मोठ्या लोकांबरोबर माझं उठणं बसणं नाही म्हणून मी प्रगती करू शकत नाही, माझा बॉस चांगला नाही म्हणून मी प्रगती करू शकत नाही, मी काम करत असलेल्या कंपनीत कधीही सुधारणा होणार नाही, त्यामुळे माझी प्रगती खुंटणारच. वरीलपैकी कुठलाही अयोग्य धारणा जर आपल्या मनात असेल तर त्वरित बदलायला हवी. स्वतःला सांगा, या सर्व अडचणी असल्या तरी मी नक्कीच प्रगतीपथावर अग्रेसर होऊ शकतो. आपण आपल्या करिअरमध्ये पुढे कशा प्रकारे पाहत आहात हे निश्चित करा. आपल्याला नेमकं काय हवंय हे आधी ठरवा. दुसरा पैलू, आपण आपल्या नकारात्मक विचारातून, विशेषतः जे आपल्या प्रगतीच्या आड येत आहेत, त्यातून ताबडतोब मुक्त व्हायला हवं. आपल्या मनात कामाचा आळस आहे का? प्रगतीचा अर्थ आपण अधिक जबाबदाऱ्या असा घेतला आहे का? याचा आढावा घ्या. अशी एखादी जरी नकारात्मक भावना आपल्या ठाण मांडून बसली असेल, तो त्वरित तिच्यातून मुक्त व्हा. आपल्याला जी गोष्ट हवी आहे त्याविषयी विचार करताना आपल्यात नकारात्मक भावना निर्माण होते का? याचं उत्तर जर हो असेल तर आपल्याला इच्छेसोबत एखादी नकारात्मक भावना चिटकलेली आहे असा याचा अर्थ होतो, ज्यातून आपली त्वरित मुक्त व्हायचं आहे. यावर सखोलपणे शोध घेऊन मनन करायला हवं. दुसरं, केवळ एवढंच करावं लागेल? जसजशी आपण अन्य विचारसूत्र जाणत जाल तसतसं या प्रक्रियेवर कार्यवाही करण्यासाठी आपल्याला साह्य मिळेल. विचारांच्या स्रोताशी संपर्क करून आपल्याला नवनिर्मिती करायला शिकायचं आहे, अभिव्यक्त व्हायचं आहे. प्रगतीपथावर मार्गक्रमण कसं करावं यासाठी काही गोष्टी शिकायच्या आहेत. स्रोताच्या चेतनेच्या दृष्टिकोनातून प्रगती होणं स्वाभाविक आहे. यासाठी सतत जागरूक राहून चांगल्या भावना अनुभवायला हव्यात. असं दररोज केल्याने आपल्या करिअरमध्ये सुधारणा होताना निश्चितपणे आपण बघाल. विचारांद्वारे जर सर्व काही मिळू शकतं तर लोकांना आजवर ते का मिळालं नाही? 3 नंबरचा प्रश्न आहे, विचारांद्वारे जर सर्व काही मिळू शकतं तर लोकांना आजवर ते का मिळाले नाही? लोकांच्या मनात नेहमी असा प्रश्न निर्माण होतो, ज्या लोकांना विचार नियम माहीत आहेत त्याच्याकडे कार का नाही? विश्वातील सगळ्या सुखसुविधा का नाही? हे एका उदाहरणावरून आपण समजून घेऊया. समजा तुमच्या समोर एखादा केक ठेवला असून त्यावर क्रीम आणि चेरी आहे. आता तुम्ही आधी काय खाणार, क्रीम, चेरी का केक? प्रत्येक माणूस या प्रश्नाचं उत्तर वेगवेगळं देईल. कोणी म्हणेल मी आधी केकचा तुकडा खाईन आणि सर्वात शेवटी चेरी खाईन, जेणेकरून चेरीचा स्वाद जास्त वेळ तोंडात राहील. तर कोणी म्हणेल मी आधी चेरी खाईन, कारण त्यावर जे आईस्क्रीम आहे त्याच्या स्वादिष्ट चवीला मला लवकरात लवकर आस्वाद घेता येईल. जेवतानाही बरेच लोक असंच करतात. काही लोक स्वादिष्ट पदार्थ, स्वीट डिश शेवटी खाण्यासाठी राखून ठेवतात. काही जण स्वादिष्ट पदार्थ आधी खातात तर काही जेवणांच्या मध्ये मध्ये खात राहतात. प्रत्येकाची आपापली निवड असते. व्यक्ती तितक्या प्रकृती. त्यामुळे लोकांच्या मनात नाना विविध प्रश्न असतात. त्यांना वाटतं ज्याला विचारांचं रहस्य समजलं त्याच्या आयुष्यात सगळेच ऐश आराम असायला हवे, आणि जर तसं नसेल तर समोरच्याला विचार नियम माहीत नसावेत. पण असं अजिबात नाही. वास्तविक प्रत्येकाच्या जीवनात प्राधान्यक्रम वेगवेगळा असतो. कोणत्या गोष्टीला महत्त्व द्यायचं आणि कोणत्याला नाही हे त्याचं तोच ठरवतो. प्रत्येक माणूस स्वतःच्या प्राथमिकतेनुसार विचार नियम उपयोगात आणतो. लोकप्रियता मिळाल्यानंतर काही लोकांच्या जीवनात बरंच परिवर्तन घडतं. त्यामुळे त्याच्या नवनिर्मितीसाठी वेळच मिळत नाही. ते त्याच्या कामात व्यस्त राहतात, म्हणजेच ते फ्री नसतात. लोकप्रियतेमुळे त्यांच्याकडून निर्माण होणं बंद होतं. म्हणून आधी हे ठरवणं आवश्यक आहे, विचारांद्वारे तुम्ही प्रथम कोणत्या गोष्टींना आकर्षित करू इच्छिता. कारण चुकीच्या काही गोष्टी जर आकर्षित केल्या तर त्या निपटण्यात पूर्ण आयुष्य व्यतीत होईल. म्हणजेच असे लोक फ्रीही नसतात आणि रिस्क फ्रीही नसतात. ज्या माणसासाठी कारची इच्छा बेकार असू शकते तो त्या गोष्टीसाठी प्रार्थना करणारच कशी? मनुष्याला आधी शक्ती दिली जाते आणि त्यानंतर समस्या. याचाच अर्थ निसर्ग नियम सतत तुमच्या सोबत कार्यरत आहे. तुम्हाला जी समस्या सोडवायची आहे, निर्णय घ्यायचा आहे, त्याचं उत्तर अस्तित्वात उपलब्ध आहे. म्हणून थोडा पण चांगला विचार करा
असं सांगितलं जातं. एखाद्याला वाटतं मला आयुष्यात सगळ्या गोष्टी मिळाल्या पाहिजेत, त्यानंतर मी मोकळेपणानं जगू शकेन. प्रथम चांगलं पेन पाहिजे, चांगली वही पाहिजे, चांगल्या रंगाची शाई पाहिजे, मगच मी लिहायला सुरुवात करेन. या उलट असे काही लेखक होऊन गेले ज्यांनी रद्दी कागदांवर लेखन केलं. त्यावेळी त्यांनी असा विचार केला नाही, जेव्हा मला चांगली वही मिळेल, चांगलं पेन मिळेल, सर्व काही व्यवस्थित असेल, त्यानंतरच मी चांगलं लेखन करील. त्यावेळी त्यांच्याकडे जे काही उपलब्ध होतं त्यावर त्यांनी लिहायला सुरुवात केली. काही लेखकांच्या पाकिटांच्या मागे बसच्या तिकिटावर जिथे जागा मिळेल तिथे लिहायला सुरुवात केली. अशा प्रकारे कागदांच्या असंख्य तुकड्यावर ते लिहित गेले. पण सगळ्या सुखसुविधा मिळाल्यानंतर मी लिखाण करेल असं त्यांना कधीही वाटलं नाही. अशी निर्मिती करावी, असं काही लिहावं जे लोकांना वाचक बनवेल, असेच विचार त्यांच्या डोक्यात कायम घोळत असायचे. कारण जसजसा काळ बदलतोय तसतशी लोकांची वाचनाची सवय कमी होत चाललेली आहे. टीव्ही, कॉम्प्युटर आल्यापासून तर लोकांनी वाचनच कमी केले. म्हणून अशा लेखकांना लोकांमध्ये कमी होत चाललेली वाचनाची सवय पुन्हा एकदा वृद्धिंगत करायची आहे. ते कार, धन दौलत याविषयी कधी विचार करणार नाहीत, कारण या सर्व गोष्टी बोनसप्रमाणे आपोआपच येणार असतात. पण मुख्य प्रश्न असा आहे, तुमचा मूळ विचार कोणत्या गोष्टी आकर्षित करतो? समृद्धी, दिव्य योजना, ईश्वरीय गुण, अभिव्यक्ती की प्रेम? आपल्या विचारांना चांगल्या गोष्टी आकर्षित करायच्या की वाईट, हा निर्णय सर्वस्वी तुम्हालाच घ्यायचा आहे. प्रत्येकाची आवड-निवड वेगळी असते आणि इच्छाही वेगळ्या असतात, हे आपल्याला केवळ उदाहरणावरून समजलं. एखाद्याला वाटतं सगळ्यात आधी स्वादिष्ट पदार्थ खावा, म्हणजे सर्व सुखसुविधा, ऐश आराम आधी मिळतात, इतर गोष्टी नंतर बघू. पण यात फार मोठा धोका संभवतो. मन जर त्या सुखसुविधांमध्ये अडकून बसलं तर नवनिर्मितीचं काम होणार नाही व ते अपूर्णच राहील. म्हणून प्रथम मनावर काम करणं गरजेचं आहे. मन शुद्ध करणं आवश्यक आहे, कारण माणसात शक्ती येताच अहंकार वाढतो आणि त्या अहंकारापाठोपाठ जीवनात दुःख पदार्पण करतं. त्यामुळे लोक आपला पृथ्वीवर येण्याचा खरा उद्देश पृथ्वी लक्षच गमावून बसतात. म्हणून योग्य ती निवड करून विचार नियमांचा उपयोग योग्य पद्धतीनं करायला हवा. प्रश्न 4 आहे, विचारांचा परिणाम आपल्या जीवनावर किती होतो? विचारांचा परिणाम आपल्या जीवनात नेहमीच काम करतो. एवढंच काय, पण अगदी निरंतरतेनं, सातत्यानं तो काम करतो. न थांबता, अखंडपणे 24 तास आपल्या हितासाठी किंवा विरोधातही तो काम करत असतो. कारण विचारांच्या तारा सर्व लोकांबरोबर जोडलेल्या असतात. एकाच्या मनात विचार येतो आणि मनरूपी तारेनं दुसऱ्याच्या मनात पोहोचतो. तर प्रश्न 5 विचारलेला आहे, विचार नियम आपल्या जीवनात कधी काम करत नाही? विचार नियम आपल्या जीवनात सतत काम करतो. आपल्याजवळ जर ज्ञान असेल, समज असेल, हा नियम आपल्या हितासाठी काम करतो आणि अज्ञान असेल तर आपल्या विरोधात काम करतो. पण तो सदैव कार्यरत असतो हे निश्चित. या नियमानुसार आपले विचार वास्तवात बदलतात. आपण जर या नियमाला पूर्णपणे जाणलं असेल तर हा नियम आपल्या पक्षात काम करेल, परंतु जर आपली याची समज नसेल तर तो आपल्या विरुद्ध काम करेल. आपले सकारात्मक विचार वास्तवात बदलून आपलं जीवन सुंदर बनवू शकेल. या उलट आपले नकारात्मक विचार वास्तवात बदलून आपलं जीवन नरक बनवू शकतात. आता आहे स्वाध्याय 7, विचारसूत्र 3. आपल्याला हव्या असणाऱ्या गोष्टीवर लक्ष केंद्रित करा, नको असणाऱ्या गोष्टीकडे दुर्लक्ष करा. पहा, विचारसूत्र 3 आहे, आपल्याला हव्या असणाऱ्या गोष्टीवर लक्ष केंद्रित करा आणि नको असणाऱ्या गोष्टीकडे दुर्लक्ष करा. आपल्या मनात प्रकट होणारे विचार म्हणजे दुसरं तिसरं काही नसून वास्तविक तुमचेच आदेश आहेत. या आदेशानुसार तुमच्या आयुष्यात घटना घडत असतात. सकाळी जेव्हा लोक वर्तमानपत्र वाचतात तेव्हा पुढील आयुष्यासाठी कोणता आदेश द्यायचा आहे हेच ते नकळतपणे सांगत असतात. खरं तर टीव्हीवरील बातम्या किंवा वर्तमानपत्र वाचून ते अप्रत्यक्षपणे चुकीचेच आदेश देत आहेत याचं जराही भान त्यांना नसतं. याबाबत माणसे नेहमी सजग असायला हवं. त्याचप्रमाणे मीडियानेही सनसनाटी बातम्या हव्यासापोटी लोकांचं नुकसान करता कामा नये. ते दाखवत असलेली सर्व अंतरंजित दृश्य बघून लाखो करोडो लोक चुकीच्या ऑर्डर्स घेऊन आपलं जीवन उद्ध्वस्त करत आहे हे त्यांना ठाऊक नाही. मग ते लोक विचार करतात, युद्ध तर अपरिहार्य आहे,
जगात अपराध वाढत आहेत, सर्वत्र अशांती माजली आहे, दहशतवाद वाढत आहे, अशा प्रकारे विचार करून नकळतपणे चुकीचे अयोग्य आदेश देतात. म्हणून नियतीला योग्य आदेश देणं अतिशय महत्त्वपूर्ण आहे. विशेषतः जेव्हा आपल्या व्यक्तिगत आनंदाचा, सामाजिक बांधिलकीचा आणि आध्यात्मिक विकासाचा प्रश्न असेल. आयुष्यामध्ये कोणती तरी घटना योगायोगाने अथवा अचानक घडत नाही. आपण जे आदेश किंवा आज्ञा देतो त्या आधारांवर घटना घडत असतात. आपल्या आयुष्यात जर द्वेष, घृणा यांचं प्राबल्य असेल तर ते आपण दिलेल्या आदेशांचंच प्रतिबिंब आहे. परंतु लोकांना ह्या गोष्टी तितक्या सहजपणे पटत नाही, पचवता येत नाही. माझ्या आयुष्यात घडणाऱ्या चुकीच्या, नकारात्मक गोष्टींकरता मीच कसा जबाबदार असू शकतो, असा विचार राहून राहून त्यांच्या मनात येतो. नकारात्मक घटना घडण्याचं मुख्य कारण समजून घेतलं पाहिजे. हे कारण म्हणजे बेहोशीमध्ये आपण दिलेल्या चुकीची आज्ञा, ऑर्डर. हे चुकीचे आदेश देण्याचे हे मुख्य कारण म्हणजे आपलं लक्ष नकारात्मक गोष्टीकडे वेध असणं. अधिकतर लोकांच्या मनात आयुष्यात आपल्याला काय हवंय यापेक्षा काय नको आहे याचेच विचार जास्त वेळ घोळत असतात. परिणामतः त्यांना त्याच गोष्टी मिळतात ज्या प्रत्यक्षात त्यांना नको असतात. तुम्हाला तुमच्या जीवनात जे पाहायचं आहे, आणायचं आहे त्यावर नेहमी लक्ष केंद्रित करा. उदाहरणार्थ, मला माझ्या जीवनात असेच लोक पाहायचे आहेत जे माझी भक्ती वाढवतील, चेतना वाढवतील, ज्यांना पाहून मला माझं उद्दिष्ट आठवेल. अशा प्रकारे तुम्ही कोणते लोक पाहायचे आहेत त्यावर तुमचं लक्ष केंद्रित करा. शिवाय असं कधीही म्हणू नका, कधी एखादा माणूस माझ्या आयुष्यातून निघून जाईल, मला तर याचं तोंड बघण्याची इच्छा नाही. असं कधीही म्हणू नका, कधी एखादा हा माणूस माझ्या आयुष्यातून निघून जाईल, मला तर याचे तोंड बघण्याची सुद्धा इच्छा नाही. तुमच्या अशा वाक्यामुळे नकारात्मक विचारांना शक्ती मिळते. विचार नियमानं तुमच्यासाठी काय करावं असं जर तुम्हाला वाटत असेल तर सतत सकारात्मक गोष्टींना बळ आणि शक्ती याचं खतपाणी घालायला हवं. तिसरं सूत्र हे सांगत आहे, त्या गोष्टीवर लक्ष द्या ज्या आपल्याला हव्या आहेत, ज्या नको आहेत त्याच्याकडे दुर्लक्ष करा. आजारी माणसानं स्वतःचं लक्ष स्वास्थ्यावर केंद्रित कसं करायचं हे आता समजून घेऊया. आजारपणातून व्हावी मुक्ती, स्वास्थ्याची असावी युक्ती. स्वास्थ्याच्या युक्तीवर लक्ष केंद्रित केल्याने आजारपणापासून मुक्तीचाही विचार हळूहळू स्वास्थ्याच्या युक्तीवर स्थलांतरित होईल. आपलं लक्ष कायम स्वास्थ्यावर राहण्यासाठी पुढे दिलेल्या विचारांनी मनाला प्रशिक्षित केलं पाहिजे. मी आरोग्याशी मैत्री करू इच्छितो. मी हेल्थ क्लबचं सदस्यत्व घेऊ इच्छितो. मी व्यायाम करू इच्छितो. मी संयमित आहार घेऊ इच्छितो. मी उल्हासित दिसू इच्छितो. आपल्या आजारावर सारखं लक्ष दिल्याने आयुष्यात अनेक प्रकारच्या अडचणी उभ्या टाकतात.